पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, अशी ताकद जयंत पाटलांना मिळते, पण ती कोणाकडून ते समजत नाही. मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यापासून ज्या प्रकारे भाजप किंवा गोपीचंद पडळकर जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. मग तो सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा विषय असो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीचा विषय असो, ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांना अपात्र करणं असो किंवा मिरज पंचायत समितीतील सभापती आणि उपसभापतींची निवडच अपात्र करणं असो, पण कुठेतरी या सगळ्यांना पुरून उरतायत जयंत पाटील. पडळकरांच्या महायुतींच्या या यशाला थोडा प्रयत्न येतोय, तोपर्यंत त्याला उत्तर जयंत पाटील देताना दिसतात. कारण आता बाजार समितीवर जी त्रिभाजनाचा जो निर्णय होता राज्य सरकारचा, त्याला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे दुसरा विजय जयंत पाटलांना इथं मिळालाय. मग पहिला विजय नेमका काय होता? कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने जयंत पाटलांना अडकवण्याचा किंवा त्यांची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मुद्देसूदपणे समजून घेऊयात. नमस्कार, मी संजना. मुद्द्याचं अर्थात टू दी पॉइंट या चॅनलवर आपलं स्वागत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, सांगली बाजार समितीवर विश्वजित कदम, जयंत पाटील, विशाल पाटील तसेच विक्रमसिंह सावंत यांची सत्ता होती. पण काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं निर्णय घेतला, सांगली बाजार समितीचं त्रिभाजन झालं. यामुळं झालं असं की जत, कवठे महांकाळ आणि सांगली या 3 वेगवेगळ्या बाजार समित्या स्थापन होणार असा राज्य सरकारनं निर्णय दिला. त्यामुळं धक्का जयंत पाटलांना बसलाच होता इथं, आणि यासाठी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी प्रयत्न केले होते. त्यांनी तशा प्रतिक्रियाही दिल्या होत्या आणि कुठंतरी इथं आपलं राज्य यावं किंवा आपला व्यक्ती बसावा यासाठी प्रयत्न सुरू होते महायुती पडळकरांचे तात्पुरता. पण हा जो निर्णय होता राज्य सरकारच्या, त्या विरोधात कोर्टात धाव घेण्यात आली आणि आता हा जो त्रिभाजनाचा राज्य सरकारचा निर्णय आहे, त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जी काही स्थगिती आहे, ती स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता सभापती म्हणून आनंदराव नलवडे कारभार पाहतायत. मग पूर्वीप्रमाणेच इथला सगळा आता कारभार पाहण्यात येणाऱ्या स्थगिती असल्यामुळं किंवा ॲटलिस्ट तुर्तास तरी त्यांना दिलासा मिळाला जयंत पाटलांना, असं म्हणण्यात येईल. बरं, मग यापूर्वीचा दिलासा कोणता होता? तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा होतो असा आरोप सातत्याने पडळकरांनी खोत करत होते. त्यामुळं आरबीआयची चौकशी देखील मागे लागली होती. यामुळं ही जयंत पाटलांची डोकेदुखी वाढली होती. अनेक नेत्यांची नावं पुढे येत होती. अशात नुकताच काही महिन्यांपूर्वी नोकर भरती जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू झाली होती. मात्र या नोकर भरतीला देखील ब्रेक लावण्यात आला होता. या नोकर भरतीवर स्थगिती ठेवण्यात आली होती. या स्थगिती विरोधात ही जयंत पाटील, त्यांच्या सहकाऱ्यांनी, जवळच्या लोकांनी कोर्टात धाव घेतली होती आणि ही जी स्थगिती आहे ती उठवण्यात आली होती. हा पहिला विजय जयंत पाटलांचा होता. आता मी सुरुवातीला म्हणलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने जयंत पाटलांना घेरण्याचं काम सुरू आहे. ते कशा प्रकारे बघा, तर ईश्वरपूरमध्ये नुकताच ज्या निवडणुका झाल्या, त्या नगर परिषद, ईश्वरपूरच्या नगर परिषदेत 22 सदस्य निवडून आणण्यात जयंत पाटलांना यश आलं. या ठिकाणी नगराध्यक्ष त्यांच्या मताचा तर त्यांच्या जवळचे आनंदराव मलगुंडे हे बसले. त्यांचे बंधू सुनील मलगुंडे हे नगरसेवकपदी तिथं विराजमान झाले. पण इथं झालं असं की शिवसेनेच्याच एका नेत्यानं या नगराध्यक्षांनी त्यांच्या बंधूंच्या विरोधात अतिक्रमणाची जी काही प्रॉपर्टी, त्याच्या विरोधात आरोप केला, गुन्हा दाखल केला आणि म्हणून आता आनंदराव मलगुंडे आणि सुनील मलगुंडे यांचं नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपद त्यांच्या बंधूंचं गेलेलं आहे, ते अपात्र ठरलेले आहेत. त्यामुळे इथं जे नवीन नगराध्यक्ष किंवा जे नवीन नगरसेवक येतील ते कोणाच्या मर्जीतील असतील, इथं काही घोडेबाजार होईल का हे बघावं लागणार आहे. यासाठी देखील सध्या जयंत पाटील त्यांचे सहकारी लढतायत हे समजते. अजून एक मुद्दा तो म्हणजे मिरज पंचायत समितीचा, जिथं दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस येऊन एकत्र निवडणूक लढवली होती. इथं देखील महायुतीला धक्का बसला होता. इथं या ठिकाणी ललिता सेजू या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी उपसभापती म्हणून, तर तन्वी कमलेकर काँग्रेसच्या यांनी सभापती म्हणून शपथ घेतली होती किंवा त्यांची निवड झाली होती. मात्र ही निवडच कशी बेकायदेशीर आहे, कशी ग्राह्य नाही आहे, याबाबत तक्रार करण्यात आली. त्यामुळे मिरज पंचायत समितीचे सभापतीपद आणि उपसभापतीपद अपात्र झाले. यासाठी आता पुन्हा निवडणुका होणार आहेत आणि इथंही जरी उमेदवार निवडून आले असले राष्ट्रवादीचे, तरी इथं घोडेबाजार होऊ शकतो, उमेदवार वळवले जाऊ शकतात.
हे म्हणलं जाते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्याच बाजूनं ठेवणं, त्यांची मनधरणी करणं हे मोठं आवाहन सध्या जयंत पाटलांसमोर आहे. सध्या तरी जिल्हा बँकेच्या नोकरी भरतीचा किंवा बाजार समितीच्या स्थगितीमुळं इथं दिलासा मिळाला जयंत पाटलांना असं आपण म्हणू शकतो. मात्र आता मिरज पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीची निवड किंवा ईश्वरपूरमध्ये जे काय झाले त्याच्यावर कोर्टात जी धाव घेण्यात आली आहे, त्याच्यावरचा निर्णय हा दिलासादायक येतोय का? जयंत पाटील या सगळ्या डावांना पुरून उरतील का? की गोपीचंद पडळकर महायुतीचाच इथं विजय होईल? हे येणारा वेळच सांगणार आहे. नेमकं काय होणार हे आम्ही तुम्हाला कळवत राहू. त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा आणि या सगळ्या विषयावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.